लिटर दुधाचं कलेक्शन होतं. त्याच्यावर तुम्ही कोणती कोणती प्रक्रिया करतात, ते वितरण कसं करतात, ते सगळी माहिती आम्हाला सगळ्यांनी ऐका. तिचे स्टार्ट केले असू दे, सांगतील ते. माझं नाव राकेश तुळशीराम. पुढे ये ना, आवाज फक्त मोठा. माझं नाव राकेश तुळशीराम कराडे. मी समर्थ दूध डेअरीमध्ये काम करतो. आमच्याकडं साधारण एक 150 गवळी आहे. 700-750 लिटर दूध कलेक्शन होतं आमचं. त्याच्यातलं 200 ते 250 लिटर गाईचं आहे आणि बाकीचं सर्व म्हशीचं आहे. गाई सगळ्या गावरान की जर्सी? जर्सी पण आहे, गावरान आहे, काही गिर आहे. मग ते मिक्स करून असं सेपरेट टाईम विकलं जातं. बरं. कुणाला लागत असेल तर मग ते सेपरेट करून. आणि मग इथं या दूध गोळा केल्यानंतरची काय पुढची प्रोसेस असते ती? दुधापासून आपलं फक्त विक्रीसाठी दूध, दही लावण्यासाठी, परत बासुंदी बनवतो आपण स्वतः इथं, श्रीखंड बनवतो, आम्रखंड बनवतो, लस्सी, ताक. मग ते बनवण्याचे ते प्रोजेक्ट आणि मशीन आम्हाला बघायला मिळेल. आणि आता हे लॅक्टोमीटर आहे का? हे फॅट मशीन. फॅट मशीन. हे बोलू नको. फास्टरर आहे फॅट मशीन. आता हे आलं आहे ना फॅट, हा एस आहे. हे तुमचे वॉटर लेवल समजा. ते मधलं काय आहे, कसलं रिडिंग आहे मधलं? हे ना कॅलरी, दुधाचं प्रोटीन आपण म्हणतो ना ते, आणि हे डिग्री. बरं, ते तापमान दाखवते आणि इकडे फॅट दाखवतो. फॅट हे फॅट आहे 4.7 आलेत ना. मग अंदाजे किती फॅटचं दूध चांगलं असतं? साधारण आता हे ह्याचं आहे, गाईचं आहे. हा, म्हशीचं आहे. म्हशी कमीत कमी 6 ते 7 एवढं फॅट लागतं, म्हणजे ते उत्तम दूध बनतं. आणि गाईचं फॅट कमी असतं. गाईचं कमी असतं. गाईचे 3 फॅट, 3.5 फॅट. आणि या मशीनमध्ये काय होतं? स्टरर होते. अच्छा, हा, म्हणजे मिक्स होतं. तुमचे मलई बिलई समजलं का सगळ्यांना? हे मशीनचं काम समजलं का? हे जे मशीन आहे, पॉज करत नाही, हे मशीन जे आहे इकडचं अलीकडचं, त्याच्यामध्ये काय होतं, स्टीर होतं. स्टीर म्हणजे पूर्ण ते हलवलं जातं आणि मग त्याच्यातलं ते जे वरचं, आता पुढच्या वर्षी तुम्हाला अपकेंद्री पद्धत आहे विज्ञानामध्ये, पदार्थातून म्हणजे 2 पदार्थामधलं जे म्हणजे मिश्रणातून पदार्थ वेगळे करण्याची पद्धत आहे. त्याच्यासाठी हे मिश्रण आहे. दुधातून काय होतं, फॅट म्हणजे जी साय असते ती वर येते आणि त्याच्यानुसार त्यांना इथे ह्या मशीनद्वारे काय मोजता येते, त्या दुधामध्ये किती फॅट आहे ते मोजता येतं. दुधाचं तापमान या मशीननी मोजलं जातं. आणि शिवाय मधलं रिडिंग कशाचं सांगितलं तुम्ही? म्हणजे प्रोटीन किती आहेत ते कळतं. मशीनचं काम समजलं तुम्हाला सगळ्यांना? आता पलीकडे जाऊन जर आम्हाला ते तुम्ही दही, लस्सी किंवा काय जे काय बनवतात ते कसं बनवतात ते जर आम्हाला बघायला मिळालं असेल तर खूप बरं देताल का तुम्ही आम्हाला? आपण हा नवीन व्हिडिओ बनवूया.